तर शेतकरी मित्रांनो, आपल्या गोष्ट शेतकऱ्याची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागात शेतीमध्ये नवनवीन फरक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर आज आपण अशा दुग्ध व्यवसाय करणाऱ्या तरुणाची मुलाखत तुमच्या समोर आणणार आहोत. तर भाऊ, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. नाव विकास मोतीराम पिंगळीकर, गाव पिंगळी, तालुका हातगाव, जिल्हा नांदेड. तर मला सांगा, आपण हा दुग्ध व्यवसाय म्हैस पालन कधीपासून करायले? 3-4 वर्षापासून. 3-4 वर्षापासून. तर तुम्ही या दुग्ध व्यवसायाकडे कशामुळे वळले बा? शेतीला जोडधंदा म्हणून. असं. तुमच्याकडे किती शेती क्षेत्र आहे? 10 एकर आहे. 10 एकर. बरं. तर मग आता या जनावरांना चारा किती क्षेत्रावर ठेवला तुम्ही? अर्धा एकर गजरा आहे. असं का? तर आपण ज्यावेळेस सुरुवात केली होती दुग्ध व्यवसायाला 3 वर्षापासून, तर त्यावेळेस किती म्हशी घेतल्या होत्या? एकच होती आमच्याकडं. एक होती का? हा. घरची होती काही? हो, घरची एकच होती. एकीपासून 2 झाल्या, 2 पासून 4 झाल्या. असं का? वाढत वाढत गेलं. तर त्यानंतर कोणती आणली का विकत? हा, विकतच आणलेले आहेत सगळे. असं का? तर मला सांगा, ही आपली कोणती म्हैस आहे? जाफर. तर ही कधी आणली आपण? हिला झालं 1 वर्ष झालं समजा. 1 वर्ष. आपल्या इथं 1 वीज झालं तिचं. आता गाभण आहे 3 महिन्याची. तर आता ही किती लिटर दूध देते गेली? 4-5 देते समजा, देत गेली. 4-5. आता गाभण आहे काय? हो. आता हिचा वगार कोणता आहे? वगार हे आहे. ठीक आहे, खाली आहे. आणि ती बसलेली म्हैस? ती घरची इलेली. असं का? इली का? नाही, म्हणजे घरी विली. तिची आई ही आहे. असं का? तिची आई घरी इली. ती आता आमच्या घरीच राहील समजा. गाभण आहे की काय? गाभण नाही ते अजून. पहिले इथून आणते. आणि ही म्हैस कितीला आणली? ती 50,000ला आणली होती. असं का? तर तिचं ती वगार आहे की? हो. तिचे 2-3 वगार घरी झाले. ते एक आहे, ते आहे, हे एक आहे. 3 वगार झाले. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, या म्हशीपासूनच या भाऊनी 3 वगार यांचे घरीच वाढवले. म्हणजे दुग्ध व्यवसाय आणि म्हैस पालन, वगार पालन पण आपलं आहे की नाही? आपली पहिली मसळ घेतलेली ती आहे पलीकडे बांधलेली. ती 4-5 वर्षाखाली. ठीक आहे. हा, शासनामार्फत भेटलेली योजनेवर का? हा. त्यावेळेस कितीला, म्हणजे BMS योजनेमधून 80,000च्या 2 म्हशी घ्यायच्या होत्या. 45,000 अनुदान होतं. तर 1,20,000 आम्ही 2 म्हशी घेतल्या होत्या. तर ते त्याचं 45,000 अनुदान आलं. तेव्हापासून आमची सुरुवात झाली. चांगली सुरुवात आहे की नाही? मेहनत पण घेतली, ते वाढवली. तर ती किती दूध देत गेली? ते 4 लिटर देते. 4 लिटर. आता एका टायमाला गाभण आहे? आता गाभण आहे. गाभण आहे. आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे 15 दिवसाखाली एक जाफर मसळ विकली 1,40ला. जाफर मसळ होती काय? जाफर. ती कशामुळे विकली? ते आता आम्ही 3-4 महिन्याची गाभण मसळ घेतो. 60-70 हजाराला भेटते. त्याच्यावर 50,000 उरतात 4-5 महिन्यात. 10,000 रुपये महिना पडते एका म्हशी माग. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, दुग्ध व्यवसाय सोबतच हा तरुण शेतकरी पुत्र म्हैस पालन खरेदी विक्री पण करतो आणि त्यांचा पण अनुभव तुम्हाला आलेला आहे. तर आता हे दुग्ध व्यवसाय, आता म्हैस पालन तुम्ही करायचे 3 वर्षापासून, काय अडचणी म्हणजे काही? अडचणी राहतात ना. लक्ष ठेवणं लागते. माझा आली की लक्ष ठेवणं लागते. असं का? आणि बाकी काही दवाखाना वगैरे? तेच, बाकी रोग काय लागत नाही, जास्त रोग काय येत नाही. तेच गाबाच समजा तेवढ्या समस्या माझी लक्ष ठेवणं लागते. म्हणजे बाकी काय तेवढं हे नाही. नवीन जे मुलं आज करायले त्यांनी त्या गोष्टीवर लक्ष फोकस करावं. आणि याच्यामध्ये सकाळपासून नियोजन कसं करता चारा नियोजन? सकाळी दूध काढलं की शेण वगैरे काढणं, चारा म्हणजे रात्रीचा आमचा घेतलेला राहते. ते कटर करून ठेवतो, सकाळी टाकतो. सकाळी पुन्हा कुटार टाकतो. नंतर पाणी पाजवायचं बांधायच्या. नंतर दुपारी एकदा म्हणजे थोडं मोकळं सोडतो 1-2 तास. नंतर संध्याकाळी चारा आपला जे हे आहे ते गजरा समजा. तर आता हे जे आपलं दूध येत गेलं ते डेअरीला देत गेले का? डेअरीला. तुमच्याकडे डेअरी आहे म्हणजे? हो, आमच्याकडे. तर एकंदरीत काय फॅट लागते तुमच्या म्हशीला?
ते फॅट म्हणजे नवीन मसळ इली तेव्हा 5-6चा फॅट राहते. नंतर वाढत वाढत जाते, जसं म्हणजे जसं तिचे दिवस जास्त होतील तसा फॅट वाढत जाते. 7, 8, 10, 12 पर्यंत फॅट जाते. तर मग 100 रुपयापर्यंत भाव लागते. असं का? 40 रुपयापासून 100 रुपयापर्यंत भाव लागते. आता तुमच्याकडे डेअरी पण आहे आणि मला सांगा, प्लस मध्ये आता जर या एवढ्या 3-4 म्हशीचा जर दूध व्यवसाय केला तर काय हप्ता येत गेला तुम्ही? आता याच्यावर आहे, म्हणजे 4 म्हशी दुधाचे आहेत की नाही ते याच्यावर आहे ना. माग पुढे 2-3 म्हशीचा समजा 10-1 हजार येते हप्ता 8 दिवसाला. असं आहे. मग आता यांना शुग्रास ठेवता का हे आपलं? शुग्रास नाही, ढेप ठेवता? शुग्रासचा तेवढा रिझल्ट वाटला नाही, त्यामुळे शुग्रास काय ठेवत नाही आम्ही. ढेप ठेवता सर? 3 ढेप आहे. बरं. आणि मला सांगा, ढेप किती ठेवता? 2-2 किलो ढेप तिच्या दुधानुसार. समजा 4 लिटर दूध देणार असेल तर 2 किलो, 2.5 किलो, 3 किलो. असं आहे. 3 लिटर दूध देणार असेल तर 1-1.5 किलो. म्हणजे हे नियोजन चांगलं आहे की नाही? तर काही शेतकऱ्याचं नियोजन असते बुवा उगत ठेवायची, दूध द्यायली तरी तितकं ठेवायचं आणि कमी खर्च करत नाही आम्ही, जितकं देते तितकं. तर आता हे जे आपण वघार पालन पण करता आणि तुम्ही जे खरेदी विक्री करता, म्हैस गाभण आणता हे करता, तर आता म्हैस गाभण घेऊन खरेदी विक्री करताना काय काळजी घ्यावी लागते? म्हणजे काय पाहून घ्यावं लागते? तपासून डॉक्टर देते ना आपल्याला. तपासून? म्हणजे तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने घेताय की? म्हणजे आपण घ्यायची, ते व्यापारी म्हणतात 3 महिन्याची आहे, 4 महिन्याची आहे, ते सौदा करायचा, ठरवायची. डॉक्टर तपासते, नंतर डॉक्टरनं तपासल्यावर ते सांगते डॉक्टर, समजा 15 दिवसाचं लबाड निघते डॉक्टरचं. 4 महिन्याची म्हणली तर 3 महिन्याची, 3.5 महिन्याची निघते. तशी आणायची आपण. मग कोणती दूध देते आपल्या तर 1-2 महिना किंवा कोणती देत नाही. हो ना, बरोबर आहे. म्हणजे तुमच्या अनुभवाचं आहे की नाही? हो. तर मग आता यांना कुटार वगैरे आपण तिकडे आहे का? एक कोटा हे आहे ना आपला इकडे. हे कोटा आहे की नाही? मध्ये कोटा गव्हाण आहे, सगळं आहे. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, दुपारची वेळ आहे म्हणून झाडाखाली म्हशी हवेशीर राहतात झाडाखाली जरा, आणि निसर्गरम्य वातावरण. आणि सारख्या बेडवर बांधून राहिले की ते जरा त्याचं अंग दुखती. ते मोकळ्या राहणार चांगल्या वस्तूला. आता हे एक शेड आहे की नाही? आणि इथं आपलं घर राहायला वरी बांधलंय, खाली गायची ढोरायसाठी आहे. बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कशा प्रकारे सुविधा आपल्या जनावरांसाठी केलेली आहे हे बघू शकता. म्हणजे आपल्या पारंपरिक दुग्ध व्यवसाय कोणी आधुनिकतेकडे वळाली आहे की नाही? तर हे असं नियोजन केलेलं आहे. खाली हे कुटार येत. हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, गव्हाण कशा प्रकारे केलेली आहे, अशा प्रकारे नियोजन. आणि हे आपलं बारक्या वासरासाठी गव्हाण, हे बघू शकता बारक्या वासरासाठी गव्हाण. याचा पण तुम्हाला स्पेशल व्हिडिओ एक बनवल मी. आणि इकडे कुटार वगैरे आहे का? चारा आहे मस्त. म्हणजे खाली आपला व्यवसाय आणि वरी राहण्यासाठी आहे की नाही? म्हणजे हे बारामती टाईप मध्ये आपण आधुनिक केले. आणि कुटार कोणता आहे? हे सोयाबीन आणि चना. बरं. संपलं. इकडे कडबा आहे. आणि हे इकडे बघू शकता कडबा. आणि ते तिकडे बघू शकता कडबा, कुटी आणि हिरवा चारा आता आणलेला आहे. त्याची कुट्टी करा आहे की नाही? मग आता लाईन इथं मामा गावातली आहे का? बरं. तर शेतकरी मित्रांनो, यांचं गाव इथून तुमच्या कोट्यापासून अर्धा किलोमीटर आहे का? नाही, 5 फूट आहे फक्त. बरं. इतक्या अंतरावर आहे, त्यामुळे गावातली लाईट आहे यांच्याकडे. आणि हे आपण पॉवर विडर पण आणले का? हो. हे कधी आणले? याला झाला 1 महिना आणून. 1 महिना. कितीला पडले? हे पडलं 41ला. 41ला. मग आता आपलं शेतीचं घरचं करून बाहेरचं करता? हो. हळदीला आहे की नाही? हळदीला जमते, केळीला जमते, उसाला जमते, कापूस वखराय जमते, सगळं आहे की नाही? हो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांचं असं नियोजन आहे. तर आपल्याला ही कुट्टी मशीन कितीला पडली होती? 30,000ला. 30,000ला. 15,000 अनुदान. असं का? म्हणजे अनुदान आहे की नाही? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला योजना घ्यायच्या, त्या योजनेची अंमलबजावणी करून जर असं नियोजन लावून जर हे केलं तर आपल्याला शासनाच्या योजना पण मिळू शकतात. तर हे बघू शकता यांनी योजनेवर उचललेलं आहे.
आता ही कुट्टी करून संध्याकाळची कुट्टी होय का? हा संध्याकाळची. आणि हे ढेप आहे ना आपले? ढेपीचे पोते. बरं. तर नक्की शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आणि असा दुग्ध व्यवसायामध्ये वाढ करा आणि आपली आर्थिक जी उन्नत आहे ती शेतकऱ्याची तुम्ही पुढे आणा. एवढंच करतो. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.